कसं आहे, कालच सांगितलंय, काल पत्रही दिले, आपण सगळं केलंय. आपण रिकामी आहोत, बाकी प्रशासन बिझी आहे. आपणच रिकामी आहोत, तुम्ही आणि आम्ही. मस्तावलंय. कोण आहे या समोर? कोण आहे समोर? कोण आहे? आल्या. सॉरी. FIR ची मला कॉपी दाखव. FIR मृत्यू झाला ना त्यांच्या. जगदीश आपल्या मॉर्चरी अटेंडंटला मॉर्चरी मेडिकल सुप्रिटेंडेंट इन्चार्ज. नाही मला चहा. परत 2:30 वाजता कार्यक्रम आहे ना. 4 वाजता आहे ना मुख्यमंत्र्यांचा. आहे ना, असणार ना. माझ्या महापालिकेचं आहे. बघ तुझ्याकडे थांबली. मला हवे चला. ते प्रभुराम पण राम प्रभू त्याचे पेपर सगळे FIR ची कॉपी वगैरे सगळं. सिनियर ऑफिसर कोण होता? डॉक्टर सोनाली लोखंडे. ते मॅडम आज नाईट करून गेले. आणि ते हे कोण आहे? ते मॅडम आज आहे ना, आपले चीफ एमएसकडे डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहेत ना, त्यासाठी ते गेले. इथे काम नाही करत, चिपला गेले. नाही, तिथे अपॉइंटमेंट आहे ना, तर आपल्याकडे डॉक्टर घ्यायला पाहिजे. त्यांना कशाला पाहिजे ते जाणार. त्यांनी मेसेज पाठवलेले सगळ्यांना सर्क्युलर, त्या हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि क्लरिकल तो तिकडे पाहिजे. चला ओके. बरं, आता आम्ही कस्तुरबा रुग्णालयामध्ये, ज्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये कोविड काळात अतिशय चांगलं काम केलेलं रुग्णालय, एक साथीचे आजार जास्तीत जास्त इथे रुग्ण ॲडमिट केले जातात आणि त्या रुग्णांवरती इथे काळजी घेतली. पण तो काही महिन्यामध्ये खूप तक्रारी वाढल्या. का वाढतायत ते आता मी येणाऱ्या DMC आणि AMCना विचारणार आणि मॅडमना विचारणार. परंतु एक धक्कादायक बाब, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरतील विश्वास उडावा अशा घटना आता घडायला लागल्यात. मग प्रश्न पडतो, प्रशासनाचे सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय पर्यवेक्षण, मेडिको लीगल प्रक्रिया किंवा अधिकाऱ्यांच्या कर्तव्य पालनाबाबत अधिकारी गंभीर नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. ज्या व्यक्तीने आत्महत्या केली, प्रभुराम असं त्यांचं नाव आहे. म्हणजे बघा, प्रभुरामांना पण आत्महत्या करावी लागली अशी आता ही व्यवस्था बनत चालली आहे. आणि वय वर्ष आहे 75. त्यांचं कुठे होते, राहत होते वगैरे ती माहिती आता ते देतील. माझ्या माहितीनुसार
डॉक्टर अविनाश जाधव हे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आहेत, म्हणजे ज्याला CMO म्हणतात, बरोबर ना मॅडम? नाही, सिनियर मेडिकल. सिनियर मेडिकल ऑफिसर, सॉरी, सिनियर मेडिकल ऑफिसर ते कार्यरत होते. प्रश्न निर्माण असा होतो की आपल्याकडे स्टाफ अपुरा आहे का? जर वयोवृद्ध लोकांना आपण ॲडमिट करतोय आणि ते जर आत्महत्या करत असतील इथे येऊन, ते कस्तुरबा हॉस्पिटल नक्कीच आत्महत्या करण्यासाठी आहे असं होत नाही. परत सांगेन, कस्तुरबा हॉस्पिटल अतिशय चांगलं कोविड काळात काम केलेलं हॉस्पिटल आहे. त्यामुळे या मधल्या पिरियडमध्ये या वर्षभरात तक्रारी वाढत आहेत वारंवार. म्हणजे मला असा प्रश्न पडलाय, मी आता बेडे मॅडमशी बोलली आणि मी आता उद्या हे करेनच. याच्यानंतर ज्या वेळेला ही आत्महत्या झाल्यानंतर जी माहिती उपलब्ध झाली आहे, ज्यांची ड्युटी होती त्यांनी ड्युटी पूर्ण होण्यापूर्वीच रुग्णालय सोडलं. आणि मग असा प्रश्न पडतो की मग ही पूर्ण जबाबदारी कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यावर पडली. वरिष्ठ अधिकारी म्हणून जे अपेक्षित काम असतं, आपण कशासाठी त्यांना वरिष्ठ म्हणतो, ते चांगलं नेतृत्व वगैरे करतात, परंतु इथे ते दिसत नाहीये. मुख्य अधिकारी ज्या चीफ मेडिकल सुपरिटेंडेंट आहेत, या सगळ्यांवर एक प्रश्नचिन्ह आता निर्माण झालंय की तुमचं लक्ष आहे का, किंवा तुमचा इतका निष्काळजीपणा का वाढला आहे. या हॉस्पिटलमध्ये अनेकदा अशा काही घटना घडत आहेत आणि त्या घटना का निव्वळ आपला दुर्लक्ष होत आहे म्हणून घडत आहेत. आणि आमच्यासारख्यांचं या हॉस्पिटलवरती प्रेम आहे. हॉस्पिटलनी नाव कमावलेलं हॉस्पिटल आहे आणि चांगल्या सेवा दिलेले हॉस्पिटल आहे. पण मग असं काय घडतंय आता की हे हॉस्पिटल पुन्हा सगळ्यांच्या नजरेत वेगळ्या पद्धतीने येत आहे. आणि त्यासाठी या माझ्याच विभागात, म्हणजे मी समोरच्या विभागात आहे, पण जाणं येणं सतत या हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे या हॉस्पिटलच्या प्रशासनाची काळजी वाटायला लागली आहे की बाबा तुम्ही जबाबदारी घेऊन नेतृत्व करणार नसाल तर मग नक्की काय. म्हणजे शेवटी निर्णय बेडे मॅडम घेतील आयुक्त म्हणून. मी प्रत्येक वेळेला त्यांनी येऊन पाहावं, मग आमच्या असलेले AMC DMC इथे असलेले सिनियर करतात काय, असा सगळा बोजवारा उडून टाकलाय. सेवेमध्ये तर बोजवारा उडालाच आहे, पण कर्तव्यात पण बोजवारा उडवताय. म्हणजे आम्ही नक्की यांना कुठल्या शब्दात समजावं. जर एखाद्या नगरसेवकांनी किंवा एखाद्या जो कोणी इथे उपचार घ्यायला येतो त्यांनी जर काही गडबड केली तर कायद्याने आम्हाला तुम्ही हे करणार. कधी पारा सटकतो लोकांचा, तुम्ही लोकांना नीट करत नाही. मला आता मॅडमनी सांगायच्या की तुमचे जे जाधव म्हणून होते ते त्यांनी हॉस्पिटल आधी का सोडलं, तुमच्या ड्युट्या काय, तुम्ही का असं वागताय, तुम्हाला काय असं इथे प्रॉब्लेम आहे का सांगा आम्हाला. कारण गेली 4 महिन्यात मी जितके हॉस्पिटल मी फिरले आणि जो बोजवारा उडलेला पाहिलाय तो मी आणि मीडियानेच पाहिलाय. सगळे लोकांच्या कानात डोळे हे लोक असतात, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया. म्हणून आज लोकांना कळतंय काय यांचे बोजवारे उडत आहेत. आणि ह्याच्यामध्ये हा जो एक शिस्त आणि महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त 1979ला म्हणजे अन्वय कर्तव्यातील कसूर ही इथे दिसतंय, निष्काळजीपणा इथे दिसतोय, आदेशाचे पालन न करणे इथे दिसतंय, शिस्तभंग हे इथे दिसतंय. आणि मी तुमच्या माध्यमातून सांगेन
AMC किंवा MC ना की याची कठोर चौकशी झाली पाहिजे. जो जीवानीशी गेलाय त्या व्यक्तीचे प्रॉब्लेम असतीलही, पण मग ते समजून घेतले का? जेव्हा पेशंट ऍडमिट करतो तेव्हा ते आपण समजून घेतले पाहिजे. खूप त्या टेन्शनमध्ये पेशंट ऍडमिट झाला होता का, आणि जर झाला असेल तर त्याला कुठेतरी नीट जो आपण म्हणतो ना कॉटला वगैरे थोडं बॅरिकेड करून किंवा त्याच्यावर लक्ष ठेवा. वडवाय स्टाफ जास्त लक्ष ठेवा, त्याच्याकडे सतत बघत राहा, नजरेमध्ये ठेवा. जे आम्ही ऑब्झर्वेशन म्हणतो ना की एखादा बेड असा असतो की त्या ह्याच्यावर प्रत्येक सिस्टरला टेबलच्या समोर असलं तर कळतं तिथल्या स्टाफला जो का वॉर्डबॉय वगैरे कर्मचारी वृंद म्हणतो ते, जर आपण त्यांना सांगितलं की ह्या पेशंटकडे लक्ष, तर तेही ठेवतात. कारण आमचा तसा त्याचा कर्मचारी चांगला आहे. पण काय असं घडलं, आता त्याचा FIR केलेला आहे आणि अशा निष्काळजीपणामुळे कोणतीही वैद्यकीय जबाबदारी त्यांच्यावर निर्माण होते आहे की नाही होते हे डॉक्टर आहात का? त्यामुळे रुग्णालयातील CCTV चित्रफित, बायोमेट्रिक हजेरी, ड्युटी रोस्टर, लॉगबुक, मेडिकल लिगल नोंदणी, कॉल रेकॉर्ड, स्टेशन डायरी व संबंधित अभिलेख जप्त करून तो सुरक्षित ठेवण्यात यावा ना. तर ही केस सगळी बिघडून जाईल. केली आहे का? मी जे म्हटलं ते तुम्ही सगळे दस्तऐवज कस्टडीत घेतलेत का? पोलिसांनी घेतले का? PC ला आणि जोपर्यंत जो मेडिकल जो सिनियर होता त्याला थोडासा बाजूला करून, कारण तुम्ही ड्युटीवर ठेवणार, परत त्याची इन्क्वायरी करणार, कसं काय होणार? मला जी माहिती मिळाली ती मी म्हणते. इथल्या सगळ्या पेशंट लोकांनी मला जी दिली, त्यामुळे मी याच्याकडे अजिबात निष्काळजीपणे मी नाही पाहणार आणि याची चौकशी व्हावी आणि भविष्यात या घटना घडू नये म्हणून पूर्ण काम झालं पाहिजे. मी पत्रही दिलंय, म्हणजे असंही नाही मी कालच पत्र हे करून आज पोचेल यांच्याकडे पत्रही दिलं आणि पत्रात हेच सर्व सांगितलंय. त्यामुळे मला जरा FIR दाखवा. आणि याची कोणाला कानोकान खबर नाही. रुग्णालयाचे नातेवाईक वगैरे कोणी होते का? त्यांच्याशी काही विचारा मॅडम, ते मला कसं नाही द्यायचं, मी बोला त्यांच्याशी. म्हणजे मी बोलू शकते कोणाला, कारण मला तसं ऑथॉरिटी नाही नाही, मग कोण देणार माहिती? फक्त घटनेची डिटेल्स द्या की कोणाचं स्टेटमेंट नातेवाईकांकडनं रेकॉर्ड झालं, ऍटलीस्ट पेपर्स जे आहेत ते बघून तरी सांग. किंवा मग कोण तिथे होतं किंवा तुमच्यापैकी कोण तिथे होतं, जे कनिष्ठ अधिकारी आहेत असं म्हणतायत ते मॅडम. नाईट करून गेले आता सकाळी ज्या होत्या ना त्या नाईट. तुम्हाला कळवलेलं, जरा थांबवायचं होतं ना त्यांना, माहिती त्यांनी दिली असती नक्की काय झालं. तुम्ही नाहीच दिली पाहिजे हे मी मानते, कारण मला तुम्ही नाहीच दिली पाहिजे हे मी मानते, पण ज्या ड्युटीवर होता त्यांनी दिली पाहिजे. मग थांबवलं का नाही? हाच निष्काळजीपणा आहे. बोलवणार कसं? कल्याण नोमिनी कुठे राहत असतील तर बोलवणार कसं? हाच निष्काळजीपणा. का त्यांना पाठवलं? तुम्हाला कालच कळवलं, म्हणजे अचानक तर नाही आलो, काल कळवलेलं की आम्ही येतोय. नाही ताई, आज सकाळी मला तुमच्या DMC ला कळवलेलं की कस्तुरबा रुग्णालयात, हे माझा फोन आण, कस्तुरबा रुग्णालयात मी जाणार आहे सकाळी, आणि ते पण एका रुग्णानी जीव दिलाय, आत्महत्या केली आहे, हे मी कळवलेलं. काढून टाकलं त्यांनी. काल मी त्यांना कळवलेलं. ताई हे आपण आगरपाडा पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे, हे CMS सरांना कळवलेलं आहे आणि हे DMC सरांना. आगरपाड्याला आपण ते दिलं होतं ना ते पेपरमध्ये, ते पेपर
वॉर्ड क्रमांक 23 ला हा पेशंट ऍडमिट होता. सुसाईड केली आहे ती त्यांनी 3:45 ला. त्याच्यानंतर असं इथे म्हणताय डायरेक्ट त्याला आयसीयू मध्ये इमिजिएटली घेऊन गेले. तिथे त्याला CPR दिला. त्यामुळे मला एक कळत नाही याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती दिली आहे का? नाही, काल माझ्याकडे माहिती आली. आता ही तारीख बघा 26 ला झाली आहे बरोबर. हो, 27, 28, 29, 30 4 दिवस जर आज किती 30 तारखेला झालंय ताई? 26 ला आणि वरिष्ठांना कोणालाच माहिती नाही. मग हा जो निष्काळजीपणा मी म्हणते वारंवार तो हाय बरोबर नाही सर. हे काय चाललंय? तुम्ही कस्तुरबामध्ये केलात. हो, 11 वर्ष काढली नाही. आता मला एक सांगा 3:45 ला झालंय. त्या जर सिस्टर थांबवल्या असत्या, मी काल कळवलं होतं तुमच्या उगाडे सरांना, काल मॅसेज टाकला होता. हो, मेसेज टाकला होता त्यांनी मला पाठवलं. त्यांना मी म्हटलं एक तर तुम्ही या नाही तर कोणाला तरी पाठवा. या तर आहे पण याच्यामध्ये फक्त 3:45. मग तुम्हाला कधी कळलं? बाथरूम मध्ये जाऊन केलंय त्यांनी. वॉशरूम काय केलं म्हणजे नेमकं तुम्हाला कोणाला माहिती आहे का? काय कसा जीव कसा दिला? आणि बाथरूमच्या कडीला एक पंचा होता, तो अडकून त्याने घेतला. वरच्या दिला. नाही, मधल्या कडीला एजेड होता तो आणि त्याला ऍडमिट झोमॅटोने केलं. मग कळलं कधी आपल्याला? 2-3 पेशंट आतमध्ये गेले नाही तर त्यांनी सांगितलं. तर सिस्टर होत्या ना, सिस्टर आणि सर्वंट गेले आणि त्यांनी त्याला लगेच म्हणजे 10-15 ICU मध्ये. कसं आहे बाथरूम मध्ये कडी लावून त्यांनी आत्महत्या केली. ती 10-12 मिनिटानंतर जेव्हा कोण गेला आणि रात्री 3:45 म्हणजे 3:45. त्यामुळे तिथे असलेल्या सिस्टर्स वॉर्ड बाय कोण होते? सगळे वॉर्डमध्येच असतील ना. अपेक्षित असतं ना सर. उत्पात्वाचा माणूस आहे म्हणून त्याच्या जीवाची काही किंमत नाही का? कडीला कशी केली आतमध्ये कडीला? त्याचं सिस्टर असतं तर सांगितलं असतं. किती निष्काळजीपणा आहे. काल कळवून आज होत नाही. मला वाटतं मी सोमवारी मॅडमकडे हे करणार एमसी कडे. जे होईल ते होईल. सत्ताधारी तर लक्ष देतच नाहीये. त्यांच्या कानापर्यंत इथे त्यांचाच नगरसेवक आहे, त्यांच्या कानापर्यंत गोष्टी वाटतं गेल्या तरी दुर्लक्ष करतायत. का आता फुटपाथवरचा होता ना, काय जगण्याचा त्याला अधिकार आहे? फुटपाथवरच्या माणसाला फक्त मतदानाचा अधिकार आहे. ते पैसे देऊन मतदान मिळवायचा अधिकार आहे. पण तो जर डेथ झाला किंवा काय झालं तर त्याच्यासाठी आवाज उठवायला कोण नाही. त्यामुळे ह्याच्यावरती आता कसा आणि काय म्हणजे इथल्या स्थानिक नगरसेवकांनी पण का लक्ष नाही. संवेदनशील नगरसेवक मांडलं जातं त्यांना, पण त्याने का नाही त्यांच्या कानापर्यंत गेल्यात नाही गोष्टी. स्टेटमेंट कोणाचं घेतलेलं आहे याच्यामध्ये? तुम्ही पोलिसांना नाही, security. स्टेटमेंट इथे घेतलंय कस्तुरबा मेडिकल सुपरिटेंडेंट कस्तुरबा हॉस्पिटल. कोण आहे? तुम्हीच आत्ता मेडिकल सुपरिटेंडेंट. नाही, माझं नाही घेतलं स्टेटमेंट. हे आपण इन्फॉर्म केलेले आहेत. जे ऑन ड्युटी सिस्टर्स आणि सर्वंट होते ना, आपल्याकडे स्टाफचे ते शॉर्टेज आहे, तर त्यांचं घेतलंय स्टेटमेंट. ताई एकदा ती FIR वाचून टाका. काय म्हणजे प्रभुराम म्हणून त्यांचं आहे. दादर फूड मार्केट, दादर वेस्ट. आणि प्रणीत विलास गावकर पोलिसांच्या ह्याला ताब्यात दिलंय.
तसं कॉज ऑफ डे हे नाही दिलंय. पोस्टमॉर्टमला पाठवलं ते. झालं असेल ना. त्याचा पण रिपोर्ट म्हणजे काहीच नाही. फुटपाथवरचा होता ना व्यक्ती, त्याची काय किंमत. अशी एकंदर अवस्था दिसते. जगण्याचा हक्क नाही फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना. असा महापालिकेचा आता मृत्यूचा सापळा झालाय. मुंबई महापालिकेच्या मध्ये किंवा मुंबई महापालिकेच्या रस्त्यावर राहणारे लोक यांना जगण्याचा हक्क नाही. आणि मेलाच असं कोण तर त्याच्यावर आवाज उठवायला पण कोणी नाही. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे, मग तो गरीब असो श्रीमंत असो, जाब तर विचारणारच. असा प्रशासन हलगर्जीपणा कसा करू शकतो. सर डिटेल तुमच्याकडे असायला होते. काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर काय दिलं. काही नाही दिलं आम्ही डिटेल घेतो सर. कालच विषय उपस्थित केलेला आम्ही लक्षात आणून दिलं माझ्या. सर हे तुम्ही आता किती हॉस्पिटल सांभाळत आहे. 21 ना. त्याच्यात हे आहे का. मग कारवाई कोणावर करतो कारण काय होतं अविनाश जाधवनी स्वतः ड्युटी सोडली. राहायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना की बाबा हा पेशंट म्युझिकल दिसतोय. मी शासकीय याच्यात काम केलंय. बरोबर. आमच्याकडेही असे काही पेशंट यायचे. आम्ही ओव्हर देताना सांगून द्यायचो थोडं लक्ष अधिक द्यावं लागेल. थोडं वाटतंय का त्याला मरणाच्या दारात सोडा बघू कोण आहे याचं. हा फुटपाथवरचा माणूस आहे. फार बाबा बेशिस्तपणा या महापालिकेच्या. अशा 4 वर्ष नगरसेवकाची बॉडी नाही, जी ट्रस्टी नाहीत. त्यामुळे जो काय हलगर्जीपणा वाढलाय तो प्रचंड वाढलाय, वाईट वाढलाय. आणि मुंबईकरांना हे अपेक्षित नाही. आमचं लक्ष कुठे. आम्हाला काय पाहिजे. आम्ही मुंबईसाठी काय केलं पाहिजे. नुसतं म्हणून नाही चालत. गाडी पाहिजे, बंगले पाहिजे, हे पाहिजे, ताहून पाहिजे. 2 करोड बंगल्यावर खर्च होऊन परत 4 करोड बंगल्यावर करणार. त्याच्यात ते काही लाख पेशंटवर केले असते. असं हे चालणार नाही. बोला आता. पण पेशंटला ऍडमिट कशासाठी केलं होतं. काय कुणी आणलं होतं. एकटा आला होता. काय डिटेल. हा म्हणजे मला तर आता ज्या माहिती मिळते याच्यावर मला वाटतं एक तर पवार साहेबांनी सांगावं. मॅडम सांगतील. सांगा मॅडम सांगा कशाला ऍडमिट केलं. त्याचा डॉक्टर तरी ठेवायचे होते. सिस्टर गेले, डॉक्टर. काय चाललंय मॅडम. ड्युटी अहो ड्युटी काय इथे मग माझी काही ड्युटी आहे काही. नाही, त्यांचे शिफ्ट ड्युटीज असतात ना. त्या- असू दे ना. थोडा वेळ थांबवलं. सर आपल्याकडे असं नाही होत का. नाही, थांबवतो. का नाही मग थांबवलं. उत्तर कोण नाही ना. कधी ऍडमिट केलं ते ह्याच्यावर दिसतंय. मुळात हा रुग्ण काय उपचार घेण्यासाठी काही दाखल झालेला होता याची ते तरी तुम्हाला माहिती आहे का. नाही, तपासाठी झालंच. डॉक्टर पेपर घ्या आणि बघून सांगा. सांगू शकते ना. हां सांगा. कठीण आहे. मुंबईकरांनो तुमची सुरक्षा तुमचे सगळं वाऱ्यावर लागली आहे. बोला. नमस्कार. प्रभुराम हा 75 वर्षीय. म्हणजे आम्हाला ऐकू येत एवढं माहिती नाही. एवढं सगळे माहिती नाही का सर. 2022. आणि थोडंसं तुम्ही लेफ्ट शिफ्ट झालं तरी चालेल. हा तुम्ही थोडंसं असे या. चलो, सायलेन्स. प्रभुराम हा 75 वर्षीय हिंदू रुग्ण. प्रभुराम हा पेशंट 75 वर्षीय रुग्ण दिनांक 24/7/2000. थोडं मोठं बोला मॅडम. मला ऐकूच येत नाहीये.
प्रभुराम हा रुग्ण 75 वर्षीय हिंदू रुग्ण दिनांक 24/7/2026 रोजी 5:10 सकाळी ॲडमिट झाला होता. तो दादर फुल मार्केटच्या इथे रस्त्यावर होता. झोमॅटो स्विगी म्हणून आहे, त्यांनी त्याला आपल्याकडे ॲडमिट केलं होतं तापासाठी. आणि दिनांक त्याचा आपण नातेवाईक नसल्यामुळे पोलीस स्टेशनला आपण इन्फॉर्म केलं होतं, EPR केला होता सेम डेला. आणि दिनांक 26/7 रोजी त्याने वॉर्डमध्ये गळ्याला फाशी बांधून आत्महत्या केली, बाथरूमच्या दाराच्या कडेला लावून. आणि वॉर्डमध्ये हजर असलेल्या सिस्टर्स, डॉक्टर्स आणि सर्वांनी त्याला ताबडतोब ICUमध्ये शिफ्ट केलं, कारण त्याची पल्स थोडी फिबल होती. आणि त्याला कार्डिओपर्मनरी रिससिटेशन द्यायचा 3 तास आपण प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर तो परत रिवाईव्ह बॅक होऊ शकला नाही. आणि त्यामुळे त्याला मृत्यू घोषित केला. आणि पोलीस स्टेशनला आपण इन्फॉर्म केलं, आग्रीपाडा पोलीस स्टेशनला. तर त्यांनी येऊन सगळा पंचनामा वगैरे केला आणि बॉडी पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आली. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हा आपल्याकडे येत नाही, हा त्या रुग्णालयामध्ये जमा होतो. आणि पोलीस स्टेशन, कन्सर्न पोलीस स्टेशन तो रिपोर्ट घेतो. पोस्टमॉर्टमसाठी कुठे पाठवण्यात आले? नायर हॉस्पिटल. हो ते पोलीस आग्रीपाडा पोलीस स्टेशनवाले आले होते. तर त्या दिवशी ज्या सिस्टर्स आणि सर्वंट्स होते, डॉक्टर्स होते, त्यांना आपण थांबवलं होतं. रात्री ते इव्हनिंग ड्युटीला होते, तर त्यांना आपण थांबवलं. आणि थांबवून सगळं आपण त्यांना, पोलीस आले होते, त्यांचं सगळं स्टेटमेंट वगैरे घेऊन गेलेले आहे. आग्रीपाडा पोलीस स्टेशनला आपण बोलवलं आहे त्यांच्या PCला, कन्सर्न PC. ते अजून आलेले नाही आहेत. त्यांच्याकडे सगळे डिटेल. त्याने आत्महत्या केली, जेव्हा त्याला पहिलं कोणी पाहिलं होतं त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलंय का, की गळफास लावून आत्महत्या केली कशी नेमकी? कारण बाथरूमच्या कडीला हो, त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे. आपल्या जे पोलीस होते त्यांच्याकडे सगळे स्टेटमेंट्स आहेत. हो, पण त्यांनी त्याच्यात काय म्हटलंय, नेमकं आत्महत्या कशी नाही, झाली, इथे कसं कळलं? कॉज ऑफ डेथसाठी आपण बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली आहे ना, तर ते अजून आपल्याकडे आलेले नाही आहेत. किती दिवसात काही होणार आहे अहवाल, असं काही? नाही, आपल्याकडे येत नाही तो अहवाल, तो डायरेक्ट पोलीस स्टेशनला जमा होतो. किती दिवसात वगैरे असं काय माहिती आहे? पण तुमच्या इथून काही ह्याचा पाठपुरावा मॅडम केला किशोरी जातो? पेडणेकर बोलते. हो, करतो ना आपण. मॅडम, कस्तुरबामध्ये 26 तारखेला रात्री 3:45 एका पेशंटनी आत्महत्या मला केली. इथे आश्चर्य वाटलं, पण त्याने तो पंचा आहे ना एकदम पातळ होता. फुटपाथवरचा माणूस त्याने आहे, अशी डबल गाठ मारली होती. मग त्याला सोडून पल्स नाही का? बघून त्यांनी ICUमध्ये त्या शिफ्ट केलं. त्याच्याकडे काय, त्याचा पंचा होता, पंचा असा पातळ. त्यांना काहीच माहिती नाही. आता मी जेव्हा मला 4 दिवसानंतर काल कळलं, तुमच्या DMCना मी कळवलं मी येते म्हणून. आता इथे पवार साहेब आले, मॅडम पण आले, पण पाहिजे तशी मिळत नाही. उत्तर तर मिळाली पाहिजे ना, केव्हा कितीला गेला, कसा गेला. नाही, फुटपाथवरचा होता. अरे फुटपाथवरचा होता तर फुटपाथवरच्याला जगण्याचा हे नाही आहे अधिकार. कसं? हो, मी तिथंच आली आहे. मला आणि वर असं नाही मी अचानक आली मॅडम, मी काल दिलं होतं इंटिमेशन की बाबा ह्या कारणाने मी येते. पूर्ण माहिती द्यायला लागेल की नाही. त्याच्या नातेवाईक नव्हते, नसतीलही, पण आपण त्यांचे पालक आहोत. जर ऍडमिट झालं तर लक्ष ठेवून, जसं डॉगची आपण त्याला काय ट्रीटमेंट केली तर परत डॉग जागेवर नेऊन सोडतो, तर माणसाची किंमत नाही. हा, मी पत्र दिलंय तुम्हाला, आज पोहोचेल तुमच्याकडे मॅडम. येस मॅम, ते असंच आहे ना, बाथरूमच्या कळीला गळफास घेतलाय ना. मुंबईमध्ये जे रुग्णालय आहे त्यांचा बोजवारा उडालेला आहे, मग महापौर यांचं लक्ष नाही का कुठे? मी नुसतं महापौर नाही म्हणणार हो. स्टँडिंगमध्ये पाहिजे तसे विषय पास करतात. स्टँडिंग आहे, सभागृह आहे, महापौर आहेच, पण मग सगळ्यांना जबाबदार झालं पाहिजे सत्ताधारी म्हणून. फक्त तुम्हाला आमच्यावर आरोप करता येतात का? आणि जर ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी कानावर घालून 4 दिवस झाले, आहे का यांना माहिती? इथे सत्तेतला नगरसेवक आहेत, खरे चांगले आहेत ते,
त्यांच्यापर्यंत पण ही माहिती गेली की नाही गेली की कांडोळा केला, असं होत नाही. फुटपाथवरच्या लोकांना जर जगण्याचा अधिकार नाही तर फुटपाथवरच्या लोकांना बरे पैसे देऊन मतदान घेतात, त्यांची बरी नावं गुंतवली जातात, त्यांची बरं नावं नोंदवली जातात. तो अजेंडा तर ती जी पोलिंग यादी असते ती सगळ्या फुटपाथवरच्या लोकांची असते. मग तेव्हा पाहिजे. आणि जिवंत राहायचा त्यांना अधिकार नाही असेल, कदाचित त्यांची मानसिकता बिघडली पण असेल, माहिती नाही. आता त्या सिस्टरला थांबवलं नाही, सगळ्यांवर काढणार. मी पहिलं मॅडम ना, मी तुम्हाला काल कळवलं होतं, तुमच्या डीएमसीना कळवलं होतं, आम्ही येतोय, माहिती द्या. एखाद्या गरीब माणसाचा मृत्यू झाला म्हणजे काय इम्पॉर्टंट नाही, मग कोण इम्पॉर्टंट नाही आहे की नाही? फुटपाथवरचा असेलही तोच दिसतोय, पण मग आपली जिम्मेदारी नाही फुटपाथवर राहणार आणि मरा असेच. तुमची सुरक्षा वाऱ्यावर, जगायचा अधिकार नाही असंच दिसतंय आता या एखाद्या प्रकरणावरनं. केवढा निष्काळजीपणा हा. आणि वर तुम्ही आम्हाला उलट कळवायला पाहिजे. आम्ही स्वतः आता ते अविनाश जाधव ते कुठे गेलेत? ते नव्हते. सर बघा, माहिती काढणार तर सगळी काढणार. का सोडून गेले जागा? आजच्या आज त्यांच्यावर निर्णय झाला पाहिजे. आजच्या आज मला आजच कळलं पाहिजे. हे असे धडे नाही दिले. आपण त्या दिवशी त्या कुठच्या हॉस्पिटलला अजय गुप्ता कुठे ते बीडीबी आंबेडकर बिडवे त्याने सिस्टर लोकांना काढतात. म्हणजे माहिती मिळाली तर आम्ही आता समजा इथे सिस्टर असत्या काय बोलल्या असत्या अधिक उदर तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई केल्या असत्या. काय चाललंय? 4 वर्ष निवडणुका होऊ नाही घातल्या. 4 वर्षानंतर पण अजून शुद्धीत येत नाही प्रशासन की बाबा आता नगरसेवक, महापौर, विरोधी पक्ष, सभागृह नेता, स्टँडिंग सगळे निवडून आलेत, गट नेते निवडून आलेत, लक्ष नाही. म्हणजे एकंदर जेव्हा हा प्रकार मला काल दुपारी कळल्याबरोबर मी तुमच्या सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केले की बाबा काय प्रकार आहे. गरीब असेल तर गरीबाला जगण्याचा अधिकार नाही का? फुटपाथवर होता म्हणून मग या हॉस्पिटलमध्ये, फुटपाथवर आता या हॉस्पिटलला, आत्महत्या करा, मरा, अशी अवस्था झाली. मग सत्ताधारी म्हणून तर आहेत प्रश्न, पण मग इथला एक करतं काय? एवढी पदं तुम्हाला सगळी दिली आहेत. मला या ज्या लोकांबद्दल तक्रार आहे, एक तर त्या व्यक्तीची पूर्ण माहिती, त्याचा PM रिपोर्ट, आत्महत्या केली एवढं नक्की, तो काय ऍडमिट झाला त्याचे कागदपत्र पण नाहीत तुमच्याकडे, काय ट्रीटमेंट दिली नक्की काय तुमच्या. इथे आपण ओपीडीत आहोत, म्हणजे तुमच्या ओपीडी जवळ आहे, काय ऍडमिट झाला, त्याला काय म्हणून कुठच्या कॉच खाली तुम्ही ऍडमिट केलं, कुठच्या आजाराखाली, काय ट्रीटमेंट दिली, किती वेळ, म्हणजे संध्याकाळी केला आणि रात्री त्यांनी आत्महत्या केली, काहीच माहिती नाही. आणि कस्तुरबा हॉस्पिटल सॅल्यूट करण्यासारखं हॉस्पिटल आहे. मी कधीच हॉस्पिटलच्या ह्याला मी नाही करणार. हे एक दोघांमुळे हॉस्पिटलचं नाव खराब होणार असेल तर यांना इथं ठेवायचं नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. मी बघितले पण नाही, मी कदाचित ओळखत पण असेल, आय डोंट नो, पण कर्तव्यात कसूर हे कोणाचीच चालणार नाही. आम्ही करतो का? आम्हाला रात्री 2ला फोन करा. 2ला आम्ही साईटवर पोचतो, रात्रीच्या 2ला पण आग लागले, पोचले, हे झालंय, आम्ही पोचलो. काय आमचं खरं काय नाही काम, पण तुम्हाला मोटिवेट करणं, काय प्रत्यक्षात घडतंय बघणं आणि त्याच्यात अजून सुधारणा कशी करता येईल हे बघणं आमचं काम आहे. नगरसेवक लोकांनी का केले आम्हाला की प्रत्येक सुखात आणि दुःखात आमच्या समरस व्हा. लोक आता टाकतायत याच्यामध्ये कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, सोशल मीडियावर प्रश्न विचारतायत. जो आपण स्वतःहून जॉब स्वीकारलाय, माझ्यावरनं मी बोलेन की बाबा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, मग आम्ही 24 तास अवेलेबल आहोत.
फक्त आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कधी टीव्हीच्या आम्हाला कळवलं जात नाही, टीव्हीच्या माध्यमातून कळवलं जातं, तुमच्या बातम्या बघून आम्ही डायरेक्ट येतो का? ते आमचं ते